चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। सत्वगुण तुझ्या अंगात असणे गरजेचं आहे, दुधाची क्वालिटी सुधारणं गरजेचं आहे। गाभण प्रॉब्लेम जो आहे विशेष करून म्हशीमध्ये, ह्या सगळ्याकडनं हा जाण्यासाठी हा आम्ही 1 महिना आम्ही डिक्लेअर केलेला आहे। ह्याचा पुरेपूर एकूण इतर विभागांना फायदा उठावा, म्हणजे व्हेटरनरी विभागांना फायदा उठावा, संकलन विभागांना फायदा उठावा आणि ह्यातून ह्या विषयाचं फार मोठी, म्हणजे मी असं म्हणत नाही, निर्णय आमचे फार चांगले झाले आतापर्यंत। संघ निर्णय तसं चांगले घेतले, त्याचा हा क्रांतिकारी निर्णय आहे। म्हणजे मी असं म्हणे हा क्रांतिकारी का निर्णय आहे की संघाचं व्यवस्थापन बसण्यापासून दूध वाढीचं परिणाम करण्यात आल्या दृष्टीनं आपण अलीकडे 2 दिवसापूर्वी पेपरला बघितले की म्हशीचं दूध आमचं 10 लाखाच्या वरती केले। हे पूर्वी होत नव्हतं कधी, गाईचं दूध वाढायचं आणि म्हशीचं दूध कमी व्हायचं, पण ॲक्च्युअली जानेवारीमध्ये आता अखेर आहे म्हणजे 10 लाखाच्या पुढे आपलं संकलन झालेलं आहे। मग कारण म्हशीचं दूध आपण पाळायचा फार आवश्यक बाब आहे, आमच्या दृष्टीनं अतिशय आर्थिक आणि आमच्या संघाशी अतिशय गरज आहे। ती उत्पादकांना उचलण्यासाठी हा सुद्धा हे नियमित हातभार लावणार आहे आणि आमच्या पशुच्या क्वालिटीमध्ये कुठेही गुणवत्तामध्ये कमी नाही आहे। पण जे काय प्रायव्हेटवाली ह्या गोष्टी असल्या सकारात्मक वेगळ्या पद्धतीने काय भांडवल करतात, वेगळ्या पद्धतीने आम्हीच दाखवतात आणि ते ट्रेड करतात, त्यालाच चेकमेट देण्यासाठी आपण हा विषय आम्ही घेतला 1 महिन्यात केलेला आहे। येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळ तू। अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।